नमस्कार मित्रांनो, उज्जैन टूरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये आपण धानोरा गडचिरोलीपासून तर ओंकारेश्वरपर्यंत आपला तो टूर झालेला होता। पूर्ण आपण ओंकारेश्वर कव्हर केलेलं होतं त्या भागामध्ये। तर अशा पद्धतीचा तो प्रवास होता आणि ओंकारेश्वर कव्हर करून आपण आता निघालेलो आहोत उज्जैनसाठी। तर मित्रांनो बघा, ओंकारेश्वर ते उज्जैन हे जे अंतर आहे 150 किलोमीटरचं असणार आहे आणि आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। जवळपास सायंकाळचे 4 वाजत आहे आणि आता आपण निघालेलो आहोत उज्जैनसाठी। तर मित्रांनो, उज्जैन 150 किलोमीटर असणार आहे इथून आणि प्रवासाला जवळपास 3 ते 4 तास लागणार आहे, कारण घाटाचा वगैरे रस्ता आहे त्यामुळे। तर मित्रांनो, खूप मजा येणार आहे या एपिसोडमध्ये। तर बघा, गाड्या आपल्या मागे पुढे आहे, अंधार पडलेला आहे आणि लवकरच आता आपण उज्जैनला पोहोचणार आहोत। मित्रांनो, खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे उज्जैन आणि आपला टूर जो आहे उज्जैनचा टूर हा होता आणि आपण मध्ये ओंकारेश्वर कव्हर केलेलं होतं। तर बघा, आता उज्जैनमध्ये बहुतेक आपण पोहोचलेलो आहोत। उज्जैन सिटी आहे ही आणि इथे आता आपण एखादा होमस्टे किंवा हॉटेल वगैरे घेऊन इथे स्टे करणार आहोत आणि सकाळी पूर्ण उज्जैन कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो बघा, हे आहे उज्जैन सिटी। रात्रीचे 8:30 वाजलेले आहे आणि आता आपण उज्जैन सिटीमध्ये एंटर केलेलं आहे। तर खूप मस्त सिटी आहे, खूप मोठी सिटी आहे आणि खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे उज्जैन महाकालेश्वर। तर मित्रांनो, उद्या आपण संपूर्ण महाकालेश्वर कव्हर करणार आहोत, पूर्ण उज्जैन सिटी कव्हर करणार आहोत आणि इथे जे काही स्थळं आहे ते सुद्धा पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही एका हॉटेलच्या शोधामध्ये आहोत, हॉटेल किंवा होमस्टे आम्ही घेणार आहोत। तर बघा, हे आहे उज्जैन। उज्जैनमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आपणाला महाकाल दर्शनासाठी जिकडे जायचं आहे ते गेटसुद्धा इथे लागणार आहे जवळच आणि त्या गेटजवळच आम्ही हॉटेल वगैरे प्लॅन करत आहोत। तर बघू आता जे हॉटेल मिळेल ते आपण घेणार आहोत इथे। तर खूप मोठी सिटी आणि खूप प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे उज्जैन मध्य प्रदेशामधील। तर मित्रांनो बघा, सिटीमधून आता आपली गाडी चाललेली आहे आणि आपण एका हॉटेलच्या किंवा होमस्टेच्या शोधामध्ये इथे चाललेलो आहोत। मित्रांनो, आम्ही अगोदरच बुकिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे। इथे वेळेवर सुद्धा ते मिळणार आहे हॉटेल वगैरे, काही तेवढी अडचण नाही आहे। खूप मोठी सिटी आहे, खूप सारे हॉटेल वगैरे आहे, होमस्टे वगैरे आहे, सर्च केलेलं होतं। तर बघा मित्रांनो, हे जे समोर आपल्याला गेट दिसत आहे हे आहे ते मंदिराचं गेट आणि इथूनच आपल्याला ते जे महाकालेश्वर मंदिर आहे तिथे जायचं आहे। तर आज आम्ही तिथे जाणार नाही आहे, आज फक्त आपण या गेटजवळच इथे आम्ही होमस्टे घेणार आहे आणि उद्या आपण ते सर्व कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, खूप मस्त असं हे लोकेशन आहे। तर आज आपण ओंकारेश्वरवरून इथे उज्जैनला आलेलो आहोत। जवळपास 150 किलोमीटरचा आपला प्रवास झालेला आहे आणि उद्या सकाळी आपण पूर्ण जे उज्जैन आहे ते कव्हर करणार आहोत। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आता आमच्या तयाऱ्या वगैरे सुरू झालेल्या आहे। काल रात्री 9 वाजता आपण इथे होमस्टे घेतलेला होता, पार्वती होमस्टे म्हणून होता। खूप सुंदर असं ठिकाण आहे, अगदी रोडवर आहे आणि इथे आम्ही काल रूम घेतलेली होती। होमस्टे होता, 2 रूम अवेलेबल होते तिथे आणि खूप सुंदर असं आणि कम्फर्टेबल असं ठिकाण होतं, बजेटमध्ये सुद्धा होतं। तर मित्रांनो, हा आहे होमस्टेचा टूर। अशा पद्धतीच्या रूम होत्या आणि आमचे सर्व मित्रमंडळी तयारी करत आहे। पार्वती होमस्टे म्हणून आहे, अगदी रोडवर आहे। तर मित्रांनो, तयारी झालेली आहे, चेकआउट आम्ही करणार आहोत। चेकआउट करताच आता इथून बाहेर येत आहोत आम्ही आणि इथून आपण जाणार आहोत आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी। तर बघा, संपूर्ण मंडळी आमची जोशमध्ये संपूर्ण तयार आहे, संपूर्ण तयारी करून बाहेर निघालेले आहे आणि आता गाडीमध्ये पूर्ण लगेज वगैरे भरणार आहोत आपण। दोन्ही गाड्या इथे लावलेल्या आहे, रात्रीच लावलेल्या होत्या, आपली किया सोनेट आणि i20 रेड क्वीन आपली। तर मित्रांनो बघा, संपूर्ण तयारी झालेली आहे, संपूर्ण खूप आनंदात आहे। आणि मित्रांनो, आम्ही इथे थोडासा प्लॅन चेंज केलेला आहे, कारण तिकडे महाकालेश्वर मंदिराकडे खूप गर्दी असते, त्यामुळे आपण इथून आम्ही ॲटो घेणार आहे। तर ॲटो करून आम्ही इथून जाणार आहोत, पूर्ण ते कव्हर करणार आहोत ते आणि इथेच येऊन मग इथून परतीचा प्रवास सुरू करणार आहोत। तर मित्रांनो बघा, संपूर्ण हायवेवरच होमस्टे असल्यामुळे तिथूनच आम्हाला ॲटो वगैरे मिळणार आहे। तर 2 ॲटो बोलवलेले आहे आणि आम्ही 11 जण त्या ॲटोने तिकडे जाणार आहोत। मित्रांनो, इथे खूप सारे ॲटो वगैरे चालत असतात। तर बघा, ॲटोचा प्रवास सुरू झालेला एक नवीन अनुभव आहे, खूप मजा येत आहे। काही जण त्या ॲटोमध्ये आहे, काही या ॲटोमध्ये आहे, 5-6 असं आम्ही डिवाइड केलेलं आहे।
आणि आता आम्ही चाललेलो आहोत महाकालेश्वरच्या दर्शनाला. खूप मित्रांनो एक्सायटेड आहेत सर्वजण दर्शनासाठी, कारण जो टूर होता तो उज्जैनच्याच नावाचा होता, आमचा महाकालेश्वरच्याच नावाचा होता. ओंकारेश्वर आपण ते मध्ये केलेलं होतं, परंतु मेन टूर जो होता तो उज्जैनचा होता. तर बघा, संपूर्ण तयारी करून आम्ही ॲटोचा आमचा प्रवास एक वेगळा अनुभव घेत आम्ही चाललेला आहोत. आणि आता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो. बघा इथे खूप एकदम वातावरण एकदम मस्त आहे, खूप गर्दीसुद्धा आहे. इथे एक शिवजीच्या वेशामध्ये एक व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत आम्ही सेल्फी वगैरे घेतलेली आहे. खूप मार्केटसुद्धा आहे, तिथे खूप सारी दुकानं आहे. आम्ही टिडा वगैरे लावून घेतलेला आहे सर्वजणांनी. आणि इथून आता आम्हाला एंट्री करायची आहे तिकडे मंदिराकडे. ते जे दिसत आहे मित्रांनो ते मंदिर आहे आणि तिथेच जायचं आहे. गर्दी खूप आहे, परंतु दर्शन होणार आहे लवकरच, कारण मित्रांनो तशा सुविधा आहे इथे. खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे, जागृत देवस्थान आहे. खूप सारे संपूर्ण भारतातून लोक इथे येत असतात, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे. तर महाकालेश्वरचं मंदिर आहे मित्रांनो इथे, आणि खूप सारे इतर मंदिरसुद्धा आहे इथे. तर बघा आता आम्ही संपूर्ण आमची टीम आम्ही चाललेलो आहोत तिकडे दर्शनाची जी रांग आहे तिकडे. तर मित्रांनो इथे जे पेड पास आहे ते सुद्धा मिळतात लवकर दर्शन करण्यासाठी, आणि फ्री लाईनसुद्धा असते, तिथेसुद्धा लवकरच दर्शन होते. तर आम्ही फ्री लाईनमध्येच जाणार आहे आता. तर बघा संपूर्ण आमची टीम मागे पुढे आम्ही निघालेलो आहोत. खूप गर्दी आहे, वीकेंड असल्यामुळे मित्रांनो खूप गर्दी आहे इथे, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला दर्शन वगैरे लवकरच होऊन जाईल म्हणून. तर बघा गर्दी आणि संपूर्ण जे मंडळी आहे आमचे संपूर्ण अभिवादन करत आहे. खूप सुंदर असं लोकेशन, खूप सुंदर असं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. आणि आता आम्ही ज्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत इथे, ते दर्शन आता आमचं होणार आहे महाकालेश्वरचं. तर बघा आता आम्ही इथे पूजेचे जे साहित्य आहे ते सुद्धा आम्ही घेतलेलं आहे थोडंफार. तर मित्रांनो खूप मजा येत आहे टूरमध्ये, आणि हे आमचं शेवटचं प्लेस असणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत तिकडे, जी रांग लागलेली आहे तिकडून जायचं आहे, एंट्री करायची आहे, आणि जवळपास अर्धा ते 1 तासामध्ये दर्शन होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर इथून मग पुन्हा दुसऱ्या एका दर्शनासाठी जायचं आहे. तर बघा इथून आता आम्ही जे दर्शनाची लाईन आहे तिकडे जात आहे. खूप दूर आहे थोडं, परंतु खूप छान वाटत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे. मित्रांनो ठिकाणच असं आहे की तिथे कुठलाही थकवा वगैरे आलेला असेल तो संपूर्ण निघून जाणार आहे आपला. तर बघा आता आम्ही इथून लाईनमध्ये लागत आहोत, इथून लाईन सुरू झालेली आहे, आणि आता आपण इथून दर्शनाच्या लाईनमध्ये लागलेलो आहोत. तर बघा मित्रांनो इथे काही ठिकाणी शूटिंग करण्यासाठी मनाई आहे, तर काही ठिकाणीच्या क्लिप घेता येणार नाही आहे, परंतु जेवढ्या होणार तेवढ्या आपण इथे कवर करणार आहोत. तर खूप अशी मोठी लाईन आहे, लेडीज जेंट्स अलग अलग केलेले आहे इथूनच, आणि तिकडे चेकिंगसुद्धा होणार आहे. तर मित्रांनो इथे मोबाईल नेण्यासाठी बंदी वगैरे नाही आहे, परंतु शूट करण्यासाठी काही ठिकाणी बंदी आहे आतमध्ये, आणि गुटखा तंबाखू वगैरे इथे चेक होते आणि ते जप्त केले जाते. तर बघा ही जी लाईन आहे ही चाललेली आहे दर्शनाची, फ्री दर्शनाची जी लाईन आहे मित्रांनो ती आहे ही. तिकडून जे पेड पासची लाईन वेगळी आहे, तिथून अर्ध्या तासामध्ये दर्शन होते, आणि इकडून जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये आपलं दर्शन होऊन जाते पूर्ण, किती गर्दी असली तरी. कारण मित्रांनो सुविधा खूप सुंदर आहे इथे, एकदम परफेक्ट अशी नियोजन छान आहे, त्यामुळे तेवढी काही अडचण होणार नाही आहे. ठिकठिकाणी मित्रांनो तिथे LCD वगैरे लावलेले आहे. संपूर्ण दर्शन वगैरे जे काही चालू आहे गाभाऱ्यामध्ये ते संपूर्ण आपल्याला दर्शनाच्या रांगेमधूनच आपल्याला काही गोष्टी दिसणार आहे तिथे जाता जाता. तर बघा मित्रांनो आता आम्ही लाईनमध्ये आलेलो आहोत, लाईनमध्ये आमचा प्रवास सुरू आहे, आणि समोर आम्ही जात आहोत, आणि लवकरच महाकालेश्वरचं दर्शन होणार आहे, आणि मग आम्ही बाहेर निघणार आहोत त्या बाजूला. खूप मोठा परिसर आहे मित्रांनो उज्जैनचा या महाकालेश्वर मंदिराचा. पूर्ण फिरायला आपल्याला जवळपास अर्धा दिवस लागू शकतो. तिथे खूप सारे दुकानं वगैरे आहेत, तिथे शॉपिंग वगैरे करता येणार आहे आपल्याला.
तर बघा ते गाभाऱ्याचं दुरून आम्हाला हे दिसत आहे. अशा पद्धतीचं ते असणार आहे. जवळ तिथे जायला परवानगी वगैरे नाही आहे. तर अशा पद्धतीचं हे आहे. खूप सुंदर आणि जागृत असं देवस्थान आहे मित्रांनो. सध्या संपूर्ण भारतातून आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातले जे पर्यटक आहेत ते उज्जैनला जात आहे महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. आम्हीसुद्धा इथे आलेलो आहोत. तर बघा ही जी लाईन आहे अशा पद्धतीची असणार आहे. बाहेरून मंदिर अशा पद्धतीचं दिसणार आहे. खूप सुंदर वातावरण, खूप असं जबरदस्त असं लोकेशन हे उज्जैनचं जे महाकालेश्वर मंदिर आहे इथं असणार आहे. तर मित्रांनो बघा दर्शन करण्यासाठी तिथे 1 मिनटंसुद्धा आपल्याला उभं राहायला संधी मिळणार नाही. परंतु ठिकाणच असं आहे, जागृत देवस्थान आहे, त्यामुळे संपूर्ण आपला थकवा वगैरे निघून जाणार आहे दर्शन झाल्याबरोबर. तर हे आमचं दर्शन जवळपास आता एंडिंगवरच आहे. इथे आम्ही आलेलो आहोत आणि झाल्याबरोबर आम्ही तिकडून बाहेरून निघणार आहोत. तर मेन जो गाभारा होता मित्रांनो तो दुरूनच त्याचं दर्शन होणार आहे. फ्री लाईनमध्ये ती झालेलं आहे. दुसरं तिकडे काहीतरी आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहोत. संपूर्ण लाईनच तिकडे चाललेली आहे आणि तिथून तिकडे बाहेर निघायचं आहे. तर खूप सुंदर असं देवस्थान आहे मित्रांनो. खूप जागृत देवस्थान आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे मध्य प्रदेशामध्ये उज्जैन हे ठिकाण आहे. आणि आपण ओंकारेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते सुद्धा केलेलं आहे सोबतच. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं असेल. तर मित्रांनो बघा हे आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर. खूप प्रसिद्ध असं ठिकाण आणि इथे आपलं दर्शन जवळपास झालेलं आहे. तर मित्रांनो इथे शूटिंगसाठी बंदी आहे, परंतु बरेच जण लपून वगैरे इथे शूट करत असतात किंवा सुंदर असं नियोजन आहे मित्रांनो. इथे कितीही गर्दी असेल तरी तेवढं काही आपल्याला त्रास होत नाही इथे लाईनमध्ये. तशी सुविधा तिथे केलेली आहे. जागोजागी LCD वगैरे लागलेले आहे. आपल्याला गाभाऱ्याचं दर्शन त्या LCDच्या माध्यमातून सुद्धा होत असते. तर मित्रांनो बघा महाकालेश्वरचं बघा ते LCDवर आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीची खूप गर्दी आहे मित्रांनो तिथे. वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. येथील जे स्थानिक लोक आहेत ते सांगत होते शनिवार रविवार खूप गर्दी असते म्हणून. तर मित्रांनो बघा दर्शन करून आम्ही आता बाहेर इथून निघणार आहोत आणि अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे इथे. तर बघा इथे काही साधू वगैरे तिथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीचे. आणि इथून आता आमची संपूर्ण टीम जी आहे ती बाहेर निघणार आहे. आणि बाहेर निघून मित्रांनो आम्ही त्या बाजूला काहीतरी आहे तिकडे जाणार आहोत पुन्हा बघण्यासाठी. पूर्ण मंदिराचा जो सभोवतालचा परिसर आहे मित्रांनो तो आपण कव्हर केलेला आहे जवळपास. संपूर्ण मित्रांनो तो प्रवास होता जो काही थकवा होता त्या मंदिरामध्ये आल्याबरोबर नाहीसा झालेला आहे. खूप सुंदर असं लोकेशन, खूप सुंदर असं प्रसिद्ध असं देवस्थान आहे. जागृत देवस्थान आहे महाकालेश्वर मंदिर उज्जैनचं. तर मित्रांनो बघा मंदिराच्या बाहेरचा परिसरसुद्धा खूपच छान आहे आणि इथे आपल्याला खूप काही गोष्टी असं कव्हर करता येणार आहे. तर बघा मित्रांनो इथं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथे जेवण करणार आहे आणि जेवण केल्यानंतर आम्ही तिकडे एका दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहोत. ते सुद्धा खूप प्रसिद्ध मंदिर आहे. इथं खूप सारे मंदिर आहे मित्रांनो उज्जैनमध्ये आणि खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे. खूप सारे पर्यटक इथे येत असतात. तर बघा हे त्या मंदिराजवळच खूप सारे हॉटेल वगैरे आहे. आपल्याला जेवणासाठी काही अडचण नाही होणार आहे. 100 ते 150 रुपयामध्ये पोटभर आपलं जेवण होणार आहे. मनसोक्त असं जेवण होणार आहे. तर बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या मंदिराकडे. कालभैरव जे मंदिर आहे तिथे आलेलं आहोत. आणि इथे आल्या आल्या आमची डुग्गू तिथे उंटावर स्वारी करण्यासाठी आलेली आहे. तर बघा हे उंट त्यांना घेऊन जात आहे. पर कॅन्डिडेट 50 रुपयेप्रमाणे तिथे ते त्याची स्वारी करून देतात. तर बघा यांचा राऊंड झालेला आहे. उंट परत येत आहे. आणि हे मंदिर जे आहे मित्रांनो हे कालभैरवचं मंदिर आहे. महाकालेश्वरपासून जवळपास हे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो आम्ही ॲटोनंच इथे सुद्धा आलेलो आहोत. 30 रुपये पर सीटप्रमाणे ॲटो तिथून मिळतात आपल्याला, काहीच अडचण नाही. तर बघा मित्रांनो हे आहे कालभैरवचं मंदिर. खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे हे सुद्धा तिथचं.
आणि इथे सुद्धा खूप सारी गर्दी आहे. तर बघा इथे सुद्धा लाईन लागलेली आहे. लाईनमध्ये आम्ही लागलेलो आहोत आणि आता समोर आम्ही जात आहोत. तर इथे सुद्धा मित्रांनो लवकरच दर्शन होणार आहे. भले गर्दी असेल तरी विचारपूस पहिलेच केलेली होती आणि लवकरच इथे सुद्धा दर्शन होणार आहे. आणि मित्रांनो आजचं दर्शन करून डायरेक्ट आम्ही निघणार आहोत नॉनस्टॉप गावाकडे धानोरा गडचिरोलीला. तर बघा आता जवळपास सायंकाळचे 4 वाजले आहे आणि काल भैरव मंदिर अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो इथं. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत. संपूर्ण आणि जे काही लोक आहेत रांगेमध्ये संपूर्ण देशमध्ये आहे. खूप मस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्व घोषणा समोर चाललेले आहे. काल भैरवचं मंदिर आहे मित्रांनो हे उज्जैनचं. तर बघा आता हा परिसर आहे काल भैरव मंदिराचा. आमचा होऊ दे. तर मित्रांनो काल भैरव मंदिरामध्ये सुद्धा आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि लवकरच दर्शन होणार आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये इथे दर्शन झालेलं आहे. नियोजन खूप सुंदर आहे मित्रांनो. इथे लवकरच दर्शन होते. आपलं किती गर्दी असेल तर मित्रांनो इथं दर्शन झाल्यानंतर आपण जाणार हॉटेलला. तिथे गाड्या लावलेल्या आहेत. तर मित्रांनो बघा इथं दर्शन करून आता आम्ही आलेलो आहोत आणि सरळ तिथून हॉटेलला येऊन आम्ही सरळ आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. रस्त्यामध्ये जेवण खावण होणार आहे मित्रांनो आणि नॉनस्टॉप आम्ही पूर्ण रात्रभर जाणार आहोत. उद्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत आम्ही धानोरा गडचिरोलीला पोहोचणार आहोत. तर परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. संपूर्ण जो उज्जैनचा टूर होता मित्रांनो तो आपण ब्लॉगच्या माध्यमातून बघितलेला आहे. आपल्याला हा टूर कसा वाटला, आपल्याला हे ब्लॉग कसे वाटले, हे व्हिडिओ कसे वाटले कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो SRM मराठी व्लॉग हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावर आपण नवनवीन असे ब्लॉग जे व्हिडिओ आहे ते आणत असतो आणि खूप इथे इंटरेस्टिंग असे व्हिडिओ येत असतात. तर मित्रांनो जर आपण नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा होता आपला उज्जैनचा टूर मित्रांनो. आता उज्जैन ते धानोरा गडचिरोली हा परतीचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. पूर्ण नाईट प्रवास होणार आहे. इंदोर मार्गे आम्ही निघालेलो आहोत आणि जवळपास 680 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे नॉनस्टॉप. तर मध्ये ब्रेक घेणार आहोत 5-5, 10-10 मिनिटाचे आणि जेवणाचा वगैरे ब्रेक होणार आहे आणि नॉनस्टॉप आम्ही जाणार आहोत. तर खूप मस्त मजा आली मित्रांनो या टूरमध्ये. 2 गाड्या होत्या, 11 जण होतो आम्ही. मित्र होते, मित्रांची फॅमिली वगैरे होती आणि असे 11 जण आम्ही. ओंकारेश्वर आपण कव्हर केला, त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला असेल. नसेल बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो हा उज्जैनचा टूर आपला समाप्त होत आहे. आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. 680 किलोमीटर जाणे आहे आणि पूर्ण नाईट हा प्रवास चालणार आहे. खूप मजा आली. प्रवास जरी जास्त असला तरी कोणीही थकलेलं नाही आहे, कारण महाकालेश्वरच्या दर्शनाने संपूर्ण थकवा निघून गेलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला उज्जैनचा जो टूर होता वाया ओंकारेश्वर हा बहुतेक पूर्ण झालेला आहे. ब्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि SRM मराठी चॅनल हे जे आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, गुड नाईट.